नमस्कार. जय महाराष्ट्र. नुकताच ट्रेंडिंगमध्ये चाललेला मुद्दा आहे UGCचे नवीन रूल इक्विटी रूल म्हणून आणला आहे. UGC आपली एक सेंट्रल कमिटी आहे जे एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन संलग्न सेंट्रल गव्हर्मेंटच्या अधीन येते. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन जी का करते ॲज अ कॉलेजच्या मोठमोठ्या हायर एज्युकेशनसाठी युनिव्हर्सिटीमध्ये सिलेबस डिसाईड करणं, त्यांची पॉलिसी डिसाईड करणं, ठीक आहे, त्यांचे रूल रेग्युलेशन यांच्या अंतर्गत असते. ठीक आहे. तर ॲज अ सुरकीमध्ये असलेला मुद्दा असा आहे की UGCने एक बिल पास केला. बिल म्हणजे ॲज अ ते रूल म्हणून आणला आहे. बिल ते कानून पारित झाल्यावर संसदमधून जेव्हा पास होतील, ठीक आहे, प्रक्रियेनंतर 1/3 मेजॉरिटीनं, तेव्हा ते कानून म्हणून बनून येतील. सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं UGCनं एक ड्राफ्ट बनवून ठेवला, त्याला रूलमध्ये इम्प्लिमेंटेशन केलं आणि ते इम्प्लिमेंटेशन ॲज अ प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये लागू होतील. आणि जर कोणती युनिव्हर्सिटी जर मान्य नाही करतील तर ते UGCच्या हाताखालून त्याची इंटरमिडियरी होणार आणि सोबत त्यांची सदस्यत्व रद्द होणार. सोबतच बहुत मोठ्या प्रॉब्लेम येऊ शकते. तर काय आहे तो कानून आणि एवढा चर्चेमध्ये का बरं आला आहे? ठीक आहे. तर तो कानून आहे न्यू इक्विटी रूल, जे आपण म्हणतो का इक्वल राईट, इक्वल सगळं, ठीक आहे. ॲज आर्टिकल आपण 15 ऐकतो ॲज अ डिस्क्रिमिनेशन, अँटी डिस्क्रिमिनेशनमध्ये ऐकतो का भाईसाहेब, ॲज अ रिलिजनच्या बेसिसवर, कास्टच्या बेसिसवर, प्लेस ऑफ बर्थच्या बेसिसवर, रेसच्या बेसिसवर, ठीक आहे, नसलाच्या बेसिसवर कोणत्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन ॲज अ मान्य करण्यात येणार नाही, भेदभाव मान्य करण्यात येणार नाही. तर आपल्याला सर्रास आता सध्या एक ॲज अ हे जे नवीन इक्विटी रूल आणला आहे त्याच्यामध्ये सर्रास त्यांना कमिटीमध्ये प्रस्तावित केलं आहे की ॲज अ जनरल एक साईड, OBC SC ST एक साईड, ठीक आहे. जे होणारे OBC SC STवर अत्याचार आहे पूर्णच्या पूर्ण जनरल करूनच होतात. ठीक आहे. जनरल जो मेजॉरिटी आहे आपल्या देशामधला 1/3 आणि एक टॉप प्रायोरिटी ठेवलेला ॲज अ पहिल्यापासूनच म्हणा किंवा ॲज अ त्यांना स्वतःची मेंटेन ठेवलेली ॲज अ बिझनेसमध्ये, सोबतच टॉप मोस्ट पोस्टमध्ये किंवा ॲज अ मोठमोठ्याला चांगल्या पोझिशनमध्ये त्यांचं स्थान आहे आणि चांगली त्यांची एक काय म्हणू आपण ॲज अ सोर्स ऑफ अर्निंग इन्कम आणि त्यांचं देशामध्ये एक वेगळं अस्तित्व आहे. ठीक आहे. असं आपण म्हणू नाही शकत का की ते वेगळे आहे बा म्हणून, पण बाकीचे सोबतच आहे. सोबत त्याने OBC आणि SC ST यांना एक असा राईट दिलेला आहे की भाईसाहेब यांच्यावर जर आधी कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये जर समजून जा कोणत्याही पद्धतीचं अँटी डिस्क्रिमिनेशन होत आहे, भेदभाव होत आहे, तर ते डायरेक्ट ॲज अ एक जो रूल आला आहे UGCचा त्याच्या अंतर्गत ऑनलाईन कंप्लेंट किंवा ॲज अ कॉलेजमध्ये ते कंप्लेंट दायर करू शकतात ॲज अ कोणाच्या विरोधात, अपोजिटच्या विरोधात. ठीक आहे. कोणी केली असेल त्याच्यावर भेदभाव नाही केला असेल तरी तो ॲज अ त्यांच्याकडे ॲज अ पडताळणी म्हणून त्याच्यावर समोरची प्रोसिजर होणार. ठीक आहे. सेम ॲज अ ॲट्रॉसिटी जे SC कॅटेगरीसाठी एक स्पेशल राईट बनलेला आहे. ठीक आहे. तर अशी घटना बहुत मोठ्या प्रमाणात जर अशा पद्धतीच्या घटना घडल्या, जे काही उदाहरण आहे हैदराबादची घटना आहे. रोहित वेमुला हैदराबाद विश्वविद्यापीठमध्ये SC कॅटेगरीचा पोरगा ज्यानं 2016मध्ये कॉलेजमध्ये सुसाईड केलं ॲज अ त्याच्यावर होणारे शोषण, ॲज अ त्याच्यावर होणारं ज्या पद्धतीचं भेदभाव, त्याच्यामुळं त्यानं ॲज अ कॉलेजमध्ये सुसाईड केलं. ठीक आहे. ह्या मुद्दा धरून सोबतच आपलं महाराष्ट्राचा डॉक्टर पायल तडवी, ठीक आहे, हा एक मुद्दा 2019मध्ये चर्चेत रंगला होता की भाईसाहेब ते ॲज अ गायनोकॉलॉजिस्टमध्ये PG करणारी विद्यार्थिनी ते सुसाईड करते ॲज अ कॉलेज हॉस्टेलमध्ये. हा सुद्धा एक मुद्दा ॲज अ ते भिल्ल समाजातून येणारी एक काय म्हणू ॲज अ डॉक्टर प्रोफेशनची व्यक्तिमत्व जिला एवढं म्हणजे भेदभाव न किंवा ॲज अ डिस्क्रिमिनेट करून टाकला की भाईसाहेब तिला अल्टिमेट ऑप्शन उरलं का बस सुसाईडच करणे. ठीक. हे तर एक साईड पॉझिटिव्ह झाली. पण दुसरी साईड जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीचा नवीन रूल आला आहे, ड्राफ्ट केला आहे, तर याच्यामुळं जर समजून एक साईडची दशा दर्शवण्यासाठी दुसऱ्या एका पर्टिक्युलर पूर्णच्या पूर्ण कॉमला जर तुम्ही
त्या पद्धतीची ट्रीटमेंट देत असाल, ठीक आहे. कारण की आजकाल आपण बघून राहिलो आहोत की कोणीही कोणावर कसाही आरोप लावू शकते आणि जर त्याला आरोपाला जर प्रूफची गरज जर नसेल तर तो मग डायरेक्ट डिस्क्रिमिनेशनच्या नावाखाली कोणालाही प्रताडणा करतील, ठीक आहे. याच्या नावाखाली होणारे जे प्रॉब्लेम समोर येतील ते म्हणजे ॲज आपण ज्या पद्धतीचा काय पेरून राहिलो आहोत तेच आपल्याला समोर उगवताना दिसेल. ॲज आपण शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी याच्यामध्ये आपण प्रेम फेकतो ॲज अ 2 विद्यार्थ्यामध्ये, ॲज अ पूर्ण होल कॉलेजमध्ये ॲज एक समान विद्यार्थी, एक समान शिक्षण आणि एक समान त्यांना ॲज अ त्या लेवलची ट्रीटमेंट दिली जाते. पण आपण जर असं डिस्क्रिमिनेशन जर सेंट्रल गव्हर्मेंटच्या हाताखालून जर आपल्याला दिसत असेल आणि दाखवण्यात आलं असेल UGCच्या अंतर्गत, तर कुठंतरी हा मुद्दा विस्कळीत होतील आणि देशाच्या एका ॲज अ म्हणून आपण वातावरणामध्ये एक सखोल असा भाग निर्माण करतील जो की ॲज अ गलत दिशेला आपण घेऊन जातो, ठीक आहे. सोबत सेंट्रल गव्हर्मेंटचा मुद्दा असू शकतो की आता उत्तर प्रदेशमधील इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये सर्वात मोठा पार्ट ॲज अ OBC SC STचा आहे, सोबतच जनरलचा आहे. पण जनरल ॲज अ त्यांना माहीतच आहे का भाईसाहेब आपल्या हातचे आहे. मग SC ST OBC यांना जर काबीज करायचं असेल तर पुन्हा आपल्याला एक नवीन रूल इंटिग्रेटेडमध्ये जर UGCच्या अंतर्गत मांडला तर आपल्याला पुन्हा तिथं फायदा होतील ॲज अ ते माझी समज म्हणून. कारण की ॲज अ तो एक फॅक्ट ऑन बेसिस ऑफ सम कुठून ऐकलं किंवा वाचण्यात आलं अशा पद्धतीनं. पण अल्टिमेट जर समजा हा मुद्दा जर बहुत मोठा जर कन्क्लूड करायचा असेल छोट्या मोठ्या ह्याच्यामध्ये, तर आपण समजू शकतो की भाईसाहेब याच्यामुळं काय प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते, कुठपर्यंत जाऊ शकते. ॲज अ ज्या शाळेमध्ये आपण जनगण मन, ठीक आहे, प्रतिज्ञा घेऊन आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ह्या प्रतिज्ञेनं आपण समोर शिकत जातो. ते कुठेतरी आपण कमतरता पडत जाते युनिव्हर्सिटीमध्ये समोर जाऊन. आपल्याला दुनिया समाजदारी येत जाते आणि समाजाची जे प्रेरितच्या गोष्टी पिकल्या आहे, पेरल्या आहे, त्या गोष्टी आपल्याला ॲज आपल्यावर प्रभाव टाकत जातो आणि त्याच्यामुळं आपल्या मित्रांमध्ये, आपल्या मैत्रीमध्ये भेद निर्माण होत जातो आणि कुठेतरी एक जातीवादी आणि जातीमध्ये पुन्हा ॲज अ सब कॅटेगरायझेशन, ॲज अ डिव्हिजन, ठीक आहे. याच्यामुळं आपण आपले वाद निर्माण करून आपण त्या ॲज अ तेवढ्या चालत आलेल्या फ्रेंडशिपला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. ही कुठंतरी खंतीची गोष्ट आहे. आपण एवढ्या मोठ्या विकसित देशाच्या मार्गावर चाललेला आपण जर समजून जात आहे त्या जातीपातीच्या मार्गानं आणि आता आहे आपण त्या डिस्क्रिमिनेशन च्या नावाखाली आपण जर आता आहे कास्टिझम करत असेल, रिलिजन करत असेल, तर आता आपण शिकलेलं नाही. आणि युनिव्हर्सिटी जे UGC ज्याच्यासाठी रूल बनवते तिला जर त्या गोष्टीसाठी जर तो रूल बनवावा लागत असेल तर तिच्यापर्यंत तेवढ्या कंप्लेंट आल्या असेल. मी त्या पूर्ण पद्धतीनं त्या कानूनचं रूलचं त्या हे नाही करत आहो का भाईसाहेब नाहीच व्हायला पाहिजे किंवा असा रूल नसायला पाहिजे. पण तिथपर्यंत त्या केसेस गेल्या असेल तेव्हाच त्यांना सुप्रीम कोर्टाकडून आदेश भेटलेला का भाईसाहेब कसा एक रूल बनवा आणि UGC प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये इम्प्लिमेंटेशन करा. बिकॉज अल्टिमेटली काय असते, प्रत्येकाला आपण आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपल्याला वागणूक मिळाली आहे, सोबतच आपल्याला मिळतील आणि जे वातावरण आपल्याला शिकवतील त्या वातावरणातून आपण घडू. ॲज अ त्याच्यामुळे ॲज अ पॉलिटिकली डिस्टर्ब न होता आपण आपल्या शिक्षण आपण ज्या पद्धतीचं शिकत आहोत त्याचा जर अति प्रमाणात आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतील, ठीक आहे. जर तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावर पुन्हा काही सुधारणा वाटत असेल कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला वाटत असेल की हा कानून कायद्यामध्ये जर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल तर तुम्ही तुमचं मतसुद्धा व्यक्त करू शकता, ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने जसं एक्सप्लेन केलं तसं. सोबतच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तेजस गाडी असेच नवीन नवीन टॉपिक घेऊन येत राहणार आपल्या न्यूज ॲनालिसिसमध्ये. चला, धन्यवाद.